हर्सुल पोलीस स्टेशनची कामगिरी सिने स्टाईल पाठलाग करून दारू तस्करी करणाऱ्या 2 गाड्या पकडल्या। 23,48,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय डॉक्टर DS स्वामी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी अवैध दारू तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार दिनांक 20 जुलै 2026 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास करपटी फाटा परिसरात हर्सुल पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने नाकाबंदी केली होती। नाकाबंदी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि एक महिंद्रा XUV 500 संशयास्पदरित्या येताना दिसले। पोलिसांनी वाहनांना थांबवण्याचा इशारा केला असता चालकांनी वाहनाचा वेग वाढवून पळ काढला। त्यानंतर हर्सुल पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला। हर्सुल दळवटपूर तोरण नांदूर वैद्य मार्गावर सिने स्टाईल पाठलाग करत दोन्ही वाहने अडवण्यात पोलिसांना यश आलं। मात्र क्रेटा वाहनातील चालक आरोपी फरार झाला, तर महिंद्रा XUV 500 वाहनातील चालकास ताब्यात घेण्यात आलं। तपासादरम्यान वाहनांमधील दारूचा साठा आढळून आला। या कारवाईत एकूण 23,48,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमराज गवळी करत आहेत। ही कारवाई माननीय डॉक्टर DS स्वामी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बारसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमराज गवळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव गांगुर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील ठाकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत काकडे, पोलीस कर्मचारी रवी किरण पवार, मधुर आहेर आणि बाबूराव पगारे यांनी केली। सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक।